आज मी तुम्हाला लाल पोह्याचे कांदे पोहे करून दाखवणार आहे। एरवी आपण पांढऱ्या पोह्यांचे करतो ना, हे गावठी पोहे आहेत। त्याचे मस्तपैकी कांदे पोहे कसे होतात ते बघूया। कांदे पोहे बनवण्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। इथे एक मिरची घेतली आहे, इथे साधारणपणे अर्धी वाटी होईल असं कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, एक छोटा कांदा आणि 2 ते 3 चमचे ओलं खोबरं। कांदे पोहे बनवण्यासाठी दुसरे पण पोहे असतात, पण हे ह्या ठिकाणी मी लाल पोहे घेतलेले आहेत, त्याची चव छान येते। हा एक वाडगाभर मी पोहे घेतले आहेत, ते साधारण 5 मिनिटं भिजत ठेवायचे आणि पूर्णपणे त्यातलं पाणी निथळू द्यायचं। हे बघा, हे असे मी भिजवून घेतलेले आहे। 2 चमचे तेल टाकलं। आता त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं, तेल तापल्यावर थोडंसं तडतडू द्यायचं। 1 चमचा मोहरी टाकायची। कॉपर बॉटमचं भांडं असल्यामुळे लगेचच ते तडतडते, नाहीतर ते करपेल। त्यानंतर ताबडतोब टाकूया ही मिरची बारीक चिरलेली। त्यानंतर ताबडतोब कांदा टाकून घ्यायचा। थोडासा कांदा परतावा लागणार। चांगल्या प्रकारे कांदा आणि ही फोडणी चांगली परतून घ्यायची। कढीपत्ता उपलब्ध असेल तर कढीपत्ता टाकल्यावर तोही वास छान येतो, पण मी फक्त कोथिंबीर टाकणार आहे, त्यामुळे कढीपत्ता नाही टाकला। त्या पोहेमध्ये 1 चमचा मीठ घातलं, 1 छोटा चमचा हळद ताबडतोब घालायची आणि लगेच ते ढवळून घ्यायचे। मीठ घातलेले पोहे असे पसरून टाकायचे। पोहे परत नाही महत्त्वाचं, सगळीकडे ती हळद लागली पाहिजे ना। लाल पोहे नरम असतात, त्यामुळे अलगद अलगद ढवळायचे। आणि आता लगेचच आपण हे खोबरं वरून टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर थोडीशी जास्त घालायची, चव छान येते। वरून लिंबू पिळून घ्यायचं। आता मस्तपैकी कांदे पोहे आणि चहा।